तुमची उंची कमी आहे का? लग्न जुळणे, पोलीस भरती, सैन्य भरतीमध्ये तुम्हाला नैराश्याचा सामना करावा लागतो का? आता तुमचे हे नैराश्य होईल नक्कीच दूर. विजयी भव आयुर्वेदचा खात्रीशीर उपचार घेऊन अनेकांनी आजवर आपली उंची वाढवून आपले व्यक्तिमत्व सुधारले आहे. तर आता तुम्हीही संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या करामती. हे सांडाळ चौकडीच्या करामती. मामी त्यातनं असा मध्य काढा. शेषेला 7.5 एकर, ज्ञानाला 7.5 एकर, झाला 15 एकराचा विषय. नाही नाही मी शेषेला देणार आहे. कसलाच का सुवर्ण मध्ये करताय? तिच्या मनात आहे माझे मला 15 एकर द्यायची आणि तुम्ही बरं मध्ये करताय. ती तुला 7 गुंठ पण देणार नाही मी. नाही नाही 15 एकर तर घेणारच घेणार, पण भावचेतली पण आम्हाला एकर आहे. ए, माझ्यातले कशाला एकर तुला? भाऊ वाईट काळातलं इसरत जाऊ नका. आमचं वडील गेलं तेव्हा तुम्ही आमच्या आईला शब्द दिला की तुझ्या पोराबाळांना उघड पडून देत नाही म्हणून. अरे मग काय एकराची तर गोष्ट आहे, देऊन टाकी एक एकर. काय नाही तर तुझ्या आजा पाजाने दुसऱ्याच्या मुंड्या मुरगुड्यानेच कमावले. बाळ्या तसं नाही डोक्यात जाऊ पण- नको माझ्या. तसं नाही एक तर पण- मला टेन्शन आहे, तू त्याच्यावर खापल्या काढू नको दुखावल्या. काय रामभाऊ, आपण हा विषय बसून मिटवायचा. बसून की बसून का उठून नसतोय. नाही मामा मामी पण बोलून नाही बोलून सगळं बसून मिटवलं तर विषय. मामाच्या आणि मामीच्या बिन तुमच्या बी माग. काय अग किती उशीर तुझा फोन उचलायला? हा आज जाळ करत्या कोंबड्याचा, त्यात तुझा जीव गुतलाय. अंडी गोळा करते एवढा हत्तीसारखा लेख तुझा इकडं आलाय न अंडी गोळा करते. अग आनंदाची खबर आहे. अग हो पेड आण गावात वाटायला. तू म्हणली होती एकर घेतल्याशिवाय माघार येऊ नको. 5 एकराला सुरुंग लावला मी. 5 एकराला काय झालं साहेब? कांबळेश्वर गावामध्ये खून झाले. आता अर्धा तास झाले. हो अहो ते रामभाऊचा सासरा आहे ना अण्णा, त्यानं बरेचसे खून केले ते, आणि स्वतःचं गाव सोडून इथं गावात आले कांबळेश्वरमध्ये. 2-3 वर्ष झाले. अरे उगा नका पळतोय. यार ह्याला काय झालं? काय झालं? काय झालं? अरे अण्णानं खून केला. आपल्या शेषभाऊला संपवलं का? कुणी कुणी अण्णानं केळीच्या रानात कुणाचा? खून केला आपल्या शेषाचा. कुठल्या आपल्या काय? केळीच्या बागेत आहे. अयो शशी चले. नाही हो, नाही हो, मी नाही हो साहेब, नाही हो. जाऊ सोडा की मला हो, नाही हो, मी नाही हो. चल. सुभद्राव, शशाच्या आईला मी काय उत्तर देऊ? शशा तुझी आई मला म्हणाल माझा लेकरू कुठं आहे? मी काय उत्तर देऊ रे शशा? सुभद्राव, त्या राक्षसाचं अरे काळीच कसं फुटलं नाही लेकरं वाट टाकताना.